ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. दादा, जिल्ह्याचा पालकमंत्री कधीपर्यंत निवडून होण्याची शक्यता आहे? अंतिम टप्प्यात आहेत. प्राथमिक सगळं झालेलं आहे. 4-8 दिवसात चर्चा आहे. चर्चेचं नाव दोनदा उल्लेख झाला आहे. वरती गेले सगळे दोनदा उल्लेख केलाय. त्याच्यात पूर्ण उत्तर दिलं. आज दर्पणकारांचा दिवस आहे. आता मी बोललो आरसा असतंय, तुम्ही त्यांना आरसा दाखवा. महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, म्हणजे ते कॅपेबल नव्हते म्हणून कदाचित त्यांना मिळालं नसेल. दादा, चर्चेचं एखादं नाव दादा इथं त्याच्या मुद्द्यात संधी साधून आपण तो सोलापूरच्या पाणी प्रश्नी आवाज उठवला होता. तशी प्रक्रिया असते की 30 दिवसात संबंधित खातं त्याच्यावरती काम करतं. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 100 दिवसाचा प्रोग्राम कार्यपद्धतीचा तयार करत आहेत. त्यावेळेस त्यांनी बैठक करताना नगरविकास खात्याला त्यांनी ते प्रोग्राम दिलेला आहे की दुहेरी पाईपलाईनसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या निधीचं देण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. काल श्रीकर परदेशी साहेबांशी याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की साहेबांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. नगरविकास परवाची जी बैठक झाली ती वित्त सचिवांसोबत झालेली आहे. आज नगरविकासकडनं ते प्रस्ताव मागवला जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मंजुरी देईल. आपला जो 90 कोटीचा दुसरा टप्पा आहे तो पळून जाईल. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शहराचे. जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या स्थानिकांमधूनच पालकमंत्री असावा अशी चर्चा होते, पण चर्चेमधलं तुमच्याकडे आलेलं नाव कुठलं? पद असो नसो सगळ्यांना काम करण्याची संधी आहे. सगळ्यांचं पालकत्व फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. सोलापूरसारख्या जवळपास 17 जिल्ह्यांना मंत्रिपद नाही आहेत, म्हणजे काही तिकडचा विकास थांबतो असं नाही. साहेब जास्त प्रमाणात उलट सोलापूरला लक्ष देऊन आपलं तो बॅकलॉग भरून आपल्याला निधी देतील.